नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 24 जानेवारीच्या भागामध्ये ज्योती आता दादांना सांगत असतो. म्हणजे तो सुद्धा चिडलेला असतो. तो बोलत असतो, "हे बघा दादा, माझ्यावरती झालेल्या आरोपांच्या वरती मला वाईट वाटणार नाही. पण माझ्याबद्दल जर काही गैरसमज असतील, तर ते दूर केल्याशिवाय आणि माझी बाजू मांडल्याशिवाय मी इथून जाणार नाही." असं तो म्हणतो आणि सांगतो की कडगुंचे गोरे म्हणून बट्टा नको आहे, तर त्याचा अभिमान असायला पाहिजे. तर तेव्हा दादा अजून जोराने ओरडतात. म्हणतात, "अरे कोणामुळं तू तुझी बाजू मांडतोयस रे? असलं लय पाटील बघितलं आणि तुला सांगतोय ना उशीर होतोय म्हणून. तू सगुणाला बोलव." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "जाऊयात आपण दादा, पण म्या असं कुठं दिसलो त्यांना गुंडगिरी करताना?" असं तो म्हणत असताना दादा म्हणतात, "त्यांचा त्यांना ठावं." तर ज्योती म्हणतो, "दादा म्या काय म्हणतोय त्यासनी एकदा विचारून तरी बघू, कुठं आणि कधी गुंडगिरी केली ते?" तर दादा म्हणतात, "अरे कशाला रुजवात करत बसतोयस? तुला सांगितलंय ना म्या की ही सोयरीकच नको. तुझं लगीन मोडलं. बोलव तू सगुणाला." तर ज्योती म्हणतो, "बरं झालं दादा, मला बी हेच पाहिजे होतं. पण दादा आपण असं गुपचूप गेलो तर ते चार चौघांच्यात सांगतीलच की फुल्यांचा पोरगा असा गुंडगिरी करणारा आहे म्हणून." तर दादा रागारागात म्हणतात, "सांगितलं तर सांगू देत." तर ज्योती म्हणतो, "नाही दादा, त्या पाटलासनी बी कळलं पाहिजे. बघणं, ऐकणं आणि खरं असणं या सगळ्यांच्यामध्ये 4 बोटांचं अंतर असतं." आणि असं म्हणून आता ज्योती परत मागे फिरतो, तर इतक्यात आता पाटील बाहेर येतात आणि थांबा असं त्यांना म्हणतात. कारण आता पाटलानं तर चावीने सगळं काही समजावून सांगितलेलं असतं आणि तेव्हा पाटलांना ती गोष्ट त्यांची चूक कळालेली असते. त्यामुळेच ते आता बाहेर आलेले असतात आणि आता हे दोघे सुद्धा एकमेकांच्या समोर येऊन उभे राहतात. तर तेव्हा ज्योती म्हणतो, "आम्ही कोणीच इथे थांबणार नाही. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे, की म्या गुंडगिरी केली हे तुम्हासनी कोणी सांगितलं?" असं तो थेट प्रश्न आता पाटलांना करतो. तर पाटील म्हणतात, "नुसतंच गुंडगिरी नाही, तर सांगणाऱ्यानं असं बी सांगितलंय, की गोविंदमाळ्याच्या घरामध्ये पोरी देण्यापरास तिच्या गळ्यात धोंडा बांधा आणि तिला विहिरीत ढकलून द्या." आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता इकडे सावीला धक्का बसतो आणि दादा सुद्धा धक्क्यानेच पाटलांच्याकडे बघत असतात आणि इकडे सुद्धा या तिघींना सुद्धा धक्का बसलेला असतो. तर दादा विचारतात, "आणखीन काय सांगितलं?" तर तेव्हा पाटील म्हणतात, "आणि काय फुल्यांच्या घरात सुना नांदत नाहीत म्हण, हे बी सांगितलं." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "सांगणाऱ्यांनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं आणि म्या गुंडगिरी केलेली तुम्ही कधी पाहिली?" तर तेव्हा पाटील म्हणतात, "पाहिली की, स्वतःच्या डोळ्यानं पाहिली." तर ज्योती विचारतो, "तुम्ही स्वतः पाहिली?" तर तेव्हा पाटील सांगतात, "आमच्या माधवानं पाहिलंय." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "बरं ठीक आहे, बोलवा त्यांना." तर तेव्हा पाटील आता, "माधा, अरे माधा" असं म्हणून हाक मारू लागतात. तर तेव्हा माधवा एकदम पळत तिथं येतो आणि विचारतो, "जी मालक?" तर तेव्हा पाटील म्हणतात, "त्या दिवशी पुण्यात जे जे काही पाहिलंस ते सांग पाहुण्याला आणि ऐक मोठ्या आवाजात सांगायचा समध्यासनी ऐकू देत." तर तेव्हा माधवा म्हणतो, "होय जी." तर पाटील आता म्हणतात, "मग सांग." तर तेव्हा माधवा सांगू लागतो, "म्हणजे त्या दिवशी मी भर दुपारी पुण्यात पोहोचलो. पुण्याच्या पेट्यांमधून मी ह्यांच्या घराची चौकशी करत फिरत होतो. तेव्हा मला एका दुकानासमोर लई मोठी गर्दी दिसली. तेव्हा म्हणलं काय घडलंय म्हणून बघावं म्हणून त्या गर्दीतून मी असा पुढे गेलो. तेव्हा मला एक पोरगं मारामारी करताना दिसलं. त्या 2 माणसांना एवढं हाणलं होतं, काठीनं मारत होतं. अहो एकाच्या पाठीत तर मडकंच फोडलं त्यानं. आणि आता ते सगळं काही म्हात्बा सांगत असतो, तर तेव्हा ज्योती थोडासा हसत सुद्धा असतो. कारण त्याला माहिती असतं, की हे सगळं काय असतं ते आणि पाटलांचा आता गैरसमज झालेला आहे, आता हे त्याच्या लक्षात येतं. तर तेव्हा आता म्हात्बा पुढे सांगतो आणि त्या गर्दीतली माणसं कुजबुजत होती. ते दोघं बोलत असतात, की "लई मारतोय सावकारांच्या पोरांना" आणि दुसरा म्हणत असतो, "तो माळ्यांचा ज्योत्या आहे, ऐकत नसतो कुणाला." आणि आता ते सगळं काही म्हात्बानं सांगितल्यानंतर या सगळ्यांना धक्का बसतो आणि त्यांना आश्चर्यच वाटतं. तर अक्का तर इकडे तोंडावरती हातच घेते आणि दादा शांत झालेले असतात आणि सगुणा अक्काला सुद्धा त्या गोष्टीचं आता वाईट वाटत असतं. तर तेव्हा म्हात्बा आता पुढे बोलतो आणि "मालक, हाच त्यो पाहुणा आहे." तर तेव्हा म्हात्बा ते सगळं काही सांगत असताना ज्योती तर हसत असतो. तर तेव्हा म्हात्बा म्हणतो, "आता हसायला काय झालं? म्या काय खोटं बोलतोय व्हय?" तर ज्योती म्हणतो, "खरं सांगताय तुम्ही. म्या ज्या दिवशी ना नथू सावकाराला आणि त्या गुंडांना मारलं, त्याच दिवशी तुम्ही पुण्यात आला होता. बरोबर सांगितलं तुम्ही." तर तेव्हा माधबा म्हणतो, "होय जी." तर पाटील आता म्हणू लागतात, "म्हणजे आमच्या माधबानं जे काही बघितलं ते खरं होतं." तर तेव्हा ज्योती सुद्धा म्हणतो, "होय, एकदम खरं होतं. म्या सावकाराला आणि त्यांच्या गुंडांना चोप दिला. खरं तर अजून हाणणार होतो, पण म्या माझा हात आवरता घेतला." आणि असं तो बोलत असताना इकडे तर सगळ्यांना आश्चर्यच वाटत असतं. तर तेव्हा पाटील म्हणतात, "म्हणजे गुंडगिरी केली ते मान्य आहे." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "होय, होय, मान्य आहे." तर पाटील म्हणतात, "ऐकलं का समद्यांनी? ऐकलं नव्हं?
आणि तेव्हा आता दादांची मान तर खाली गेलेली असते. तर आता ज्योती म्हणतो, "पण पाटील, एखाद्या गरीब शेतकऱ्यास सावकारी पाशातून वाचवण्यास जर तुम्ही गुंडगिरी म्हणत असाल, तर ती मान्य आहे मला. आता मला सांगा, फाल्गुन, होळी आणि शिमगा किती महिनं झालं?" तर तेव्हा पाटील शांत असतात. तर आता ज्योती महादूला विचारतो, "हां महादू, किती झालं?" तर तेव्हा महादू सुद्धा गप्पच असतो. त्याला सुद्धा काहीच कळत नसतं. आणि थोडा वेळ तो थांबतो आणि म्हणतो 3. तर तेव्हा ज्योती म्हणतो, "फसला गेला का नाही?" आणि म्हणतो, "अहो पाटील, फाल्गुन, शिमगा आणि होळी ह्यो एकच महिना झाला. पण सावकार सावकार त्यात भाबड्या शेतकऱ्याकडून एका महिन्याचं 3 महिने करून दान लुटत होता. हे बरं दिसतं का हो पाटील? नाही नव्ह. गरीब भोळ्या भाबड्या माय-बहिणींच्या गळ्यातलं त्यांच्या घामाचं मंगळसूत्र कोण घेत असेल? आता समजा आपला माधू त्यानं त्याच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्राचं दान देऊन सुद्धा तर त्याला परत मिळालं नाही, तर काय कराल तुम्ही? मग म्या बी तेच केलं. मंगळसूत्र हिसकावून त्याच्या नवऱ्याला परत केलं आणि असं आता त्यानं सांगत असताना आता दादांची मान उंचावते आणि त्यांना ज्योतीचा अभिमान वाटू लागतो. तर तेव्हा ज्योती पुढे म्हणतो, "आणि तुमचा जर म्हादू त्याला गुंडगिरी म्हणत असेल, तर ती मान्य आहे मला." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर आता इकडे सावीच्या चेहऱ्यावरती सुद्धा हसू येतं मित्रांनो. तर तेव्हा म्हादू म्हणतो, "अहो पण ती मारामारी?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "गुंड सावकाराचे होते, माझे नव्हते. म्या एकटाच होतो." आणि आता तो म्हणतो, "चला दादा, आता इथं थांबायचं नाही." असं म्हणून तो पाटलांच्या समोर हात जोडतो आणि तो मागे फिरतो आणि परत म्हणतो, "आणि आणखीन एक, ज्याने कोणी तुम्हाला सांगितलं असेल, की फुल्यांच्या घरी पोरगी देण्याच्या ऐवजी तिला विहिरीत ढकलून द्या. त्या घरात सुना नांदत नाहीत, त्यानं येऊन बघावं. माझी वहिनी आनंदात नांदते." आणि असं तो सांगत असताना आता इकडे मात्र मित्रांनो सगुणा अक्काच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि ज्योती पुढे सांगतो, "दादांची आणि आऊची काळजी घेते. अहो लई प्रेमळ आहे ती. जाई-जुईचा दुसरा मांडवच आहे आमच्यासाठी. म्हणायला वहिनी नाहीतर सावली. सुगंधाची ती ओंझळच जणू. पाटील, तुम्ही गावचे मालक आहात. गाव तुमच्या सावलीत बिनखोर आहे. तुम्ही न्यायनिवाडा करता. फक्त एकच झालं, फुल्यांना नाही जोखता आलं तुम्हाला." असं म्हणून तो परत हात जोडतो आणि ते दोघे आता परत मागे फिरतात. तर दादा म्हणतात, "चला बैल सोडा आणि गाडी झोपा." आणि आता सगुणाक्का सुद्धा पुढे येते आणि पाटलांच्या समोर उभा राहून म्हणते, "पाटील, पोरीचा बाप म्हणून तुमची काळजी पटते मला. तुमचा अधिकारच आहे तो. आमची सुद्धा त्याला ना नाही. पण अहो खरं खोटं काय आहे हे कळलं ना तुम्हाला? माझा ज्योती गुंड नाही हो. शहाणं लेकरू आहे ते. अहो शाळा शिकलंय म्हणून अन्याय कळतो त्याला. आता तुम्हीच सांगा त्या शेतकऱ्यावरती अन्याय होत होता म्हणून ज्योतीला कळवळ आला. तुम्हाला कळवळ आला नसता का?" तर तेव्हा पाटील सुद्धा एकदम शांत झालेले असतात आणि म्हणतात, "आला असता." तर सगुणाक्का म्हणते, "आणि मग त्याच्यात माझ्या ज्योतीची काय चूक आहे?" "कसं आहे ना पाटील, सोनं पारखताना उत्तम रत्न पारखी हवा, नाहीतर घोटाळा होतो बघा." तर तेव्हा आता पाटील कबूल करतात. म्हणतात, "घोटाळा झाला सगुणाक्का." आणि आता पाटील चालत चालत पुढे या दोघांच्याकडे येतात आणि पुढे जाऊन त्यांना म्हणतात, "पाहुणं, मोठी गफलत घडली हातनं माझ्या." असं त्यांनी म्हटल्यानंतर हे दोघे सुद्धा मागे वळून त्यांच्याकडे बघतात. तर पाटील पुढे म्हणतात, "लोकांचा न्यायनिवाडा करणारा आतातायीपणा घडला माझ्या हातून." आणि हात जोडून म्हणतात, "चूक झाली माझी." तर तेव्हा दादा लगेचच त्यांचा हात खाली घेतात आणि म्हणतात, "हात नका जोडू. तुमचं काय बी चुकलेलं नाही. काय आहे बापाचं काळीज आहे. बरोबरच आहे तुमचं. पहिला कवा तरी तोंड भाजला असेल आणि कसं आहे एकदा का तोंड भाजलं ना की माणूस ताक बी फुकून पितोया." तर पाटील म्हणतात, "तेच झालं. काय आहे आपल्या काळजाचा तुकडा पोराच्या हवाली करताना बापाला लई त्रास होतो आणि ह्यापायी जरा हेळसांड घडली हातून." असं ते आता ज्योतीकडे बघून बोलतात. गावचा पाटील म्हणून नाही तर एक पोरीचा बाप म्हणून सांगतोय. झालं गेलं इसरा आणि आज चला. तर तेव्हा दादा म्हणतात, "नगर राहू द्या, जातो म्या." तर तेव्हा पाटील परत हात जोडतात आणि म्हणतात, "ऐका माझं चूक झाली. मोठ्या मनानं विसरून जा आणि चला की आतमध्ये." तर इकडे आता सावीची आई सुद्धा हात जोडते आणि म्हणते, "अंबाबाई पावली म्हणायची. उद्या अंबाबाईची काठी निघणार, पण तिनेच तुम्हा समध्यासनी थांबवून ठेवलं." आणि त्यानंतर सगुणा अक्काकडे जाऊन म्हणते, "सगुणाऊ चला की आतमध्ये." तेव्हा सगुणा अक्काच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं. तर अक्का सुद्धा आता तिला म्हणते, "सगुणे आज चल की." "अगं आता चल की आत, का कोपऱ्याला गूळ लावू?" असं म्हटल्यानंतर आता या दोघी सुद्धा हसू लागतात. तर आता पाटील दादांना म्हणतात, "आणि बरं का दादा, उद्या ना आता अंबाबाईची काठी जाणार आहे तुळजापूरला आणि त्याचा बघण्यासारखा सोहळा असतो आपल्या गावात. कीर्तन असतंय. जरा थांबा, कीर्तन ऐका, प्रसाद घ्या आणि मग जावा पुण्याला." असं म्हणून ते सांगतात आणि या असं परत बोलतात आणि मागे वळतात तर तेव्हा सावी तिथेच उभा राहून ती सुद्धा खुश झालेली असते आणि ती सुद्धा त्यांच्याकडेच बघत असते
आणि आता पाटील त्या दोघांच्या मधून बाजूला होतात. तर तेव्हा ज्योती आता सावीकडे बघू लागतो आणि सावी सुद्धा आता ज्योतीकडे बघत असते आणि ती लाजू सुद्धा लागते आणि लाजत लाजत हसत असते. तर त्यानंतर आता रात्री सर्वजण झोपत असतात. तर सगुण अक्का आता विचारते, "भीमाबाई कसा वाटला ज्योती?" तर तेव्हा अक्का म्हणते, "पोरगा व्हय बोलायचं कामच नाही. लय तापवाड आहे गं, पण मला अशीच पोरं आवडतात बघ." तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "मग माझं धोरण आलं ना हो लक्षात?" तर तेव्हा अक्का म्हणते, "अगं तू धोरणी का म्या धोरणी? अगं अंबाबाईच्या काठीला उगाच बोलवली का तुला? मला माहिती होतं तुझ्याकडं चुणचुणीत पोरगा हाय म्हणून." तर तेव्हा सगुण अक्का सुद्धा हसत असते आणि म्हणते, म्हणून तर आले मी." तर अक्का जरा बाजूच्या खोलीकडे बघते आणि म्हणते, "उजेड दिसतोय तिकडं. पाहुणं जागं आहेत का काय अजून? काय करत असत्याल गं?" तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अगं पुस्तक वाचत असत्याल. त्याला लय आवडतात पुस्तकं आणि एकदा का पुस्तक हातात आलं ना, की सोडतच नाही बघ." असं आता या दोघींचं बोलणं चालू असतं आणि पुस्तकाचं नाव ऐकल्यानंतर आता सावी ते कान लावून ऐकू लागते आणि ती गालातल्या गालात हसत सुद्धा असते. तर सगुण अक्का म्हणते, "चला आपण झोपू आता." आणि त्यानंतर आता या दोघी सुद्धा झोपी जातात. पण सावीला मात्र काही झोप लागलेली नसते आणि या दोघी झोपायची ती वाट बघत असते आणि लगेचच ती उठून उभा राहते आणि तडक ती बाहेर येते. तर इकडे ज्योती तर छान असं पुस्तक वाचत बसलेला असतो आणि पुस्तकामध्ये छान असा रमून सुद्धा गेलेला असतो. तर सावी आता हळू मागे तिकडे येऊ लागते आणि मागं उभा राहून तशीच मनातल्या मनात बडबडू लागते. म्हणते, "आपल्या जवळचं पुस्तक दाखवलं तर? नाही दाखवूयातच. त्यात काय आहे ना ते समजल. पण आत्या आई काय म्हणत्याल? नाहीतर नको राहू दे. नको त्रास द्यायला." असं म्हणून ती चाललेली असते आणि परत म्हणते, "नाही दाखवूया का पुस्तक? उद्या नाही सवड झाली तर? तसंच राहून जाईल." विचारतेच त्यांना आणि लगेचच घेऊन येते पुस्तक. असं म्हणून ती आनंदाने आता आतमध्ये पळत जाते आणि हळूच आतमध्ये जाऊन हळूच ट्रंक उघडते आणि तिने तर ते सगळ्यात खाली पुस्तक लपवून ठेवलेलं असतं आणि ते पुस्तक जळालेलं असतं अर्धनिम्म आणि ती पुस्तक आता ती आपल्या हातामध्ये घेते आणि इतक्यातच आता अक्का इथं खोकल्याचा आवाज होतो आणि सावी घाबरतेच आणि आजूबाजूला बघते की त्या दोघी झोपल्यात का नाहीत आणि त्या दोघी झोपलेलं बघून परत हळूहळू बाहेर जाते आणि तेव्हा बाहेर जाऊन बघते आणि जाऊन ज्योतीला पुस्तक देणारच असते आणि समोर बघते तर ज्योती चक्क झोपलेला असतो आणि त्याला झोप सुद्धा लागलेली असते. तर आता सावीचा हिरमूस होतो आणि ती त्या पुस्तकाकडे बघतच राहते आणि अशी यांची छान अशी गोड रात्र निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सावी छानपैकी अशी तयार होते आणि त्यानंतर ती रांगोळी काढत असते आणि इकडे ज्योती तर छान असं व्यायाम करत असतो. तर इकडे आता सगुणा दादाला हाक मारते, "दादा, अरे दादा, अरे चल ना ते बोलवत आहेत." असं म्हटल्यानंतर आता हे दोघे सुद्धा इकडे जाऊ लागतात. तर तेव्हा दादा समोर बघतात आणि तेव्हा सगुण अक्का सुद्धा सावीकडे हात करत असते आणि सावीने तर एकदम छान सुरेख अशी रांगोळी काढलेली असते आणि ते बघितल्यानंतर दादा सुद्धा खूप खुश होतात आणि इतक्यातच आता इकडून ज्योतीचा व्यायाम होतो आणि तो मारुती स्तोत्र म्हणत म्हणत तिकडून येत असतो आणि तो मारुती स्तोत्र म्हणत असताना तसाच पुढे पुढे चालत येत असतो आणि त्याचा पाय चुकून रांगोळीवरती पडतो आणि तो तसंच ती रांगोळी विस्कटून त्याचं लक्ष नसतं आणि तसाच तो पुढे निघून जातो. तर सावेचं लक्ष तिकडे जातं आणि ती म्हणते, "अरे देवा, मारुती राया तूच बुद्धी दे या पाहुण्यासनी." असं ती म्हणते आणि इकडे सगुण अक्का आणि दादा सुद्धा ते बघत असतात आणि सगुण अक्का सुद्धा डोक्याला हात लावते. तर तेव्हा आता सावीने असं म्हटल्यानंतर ज्योती तिथेच थांबतो आणि मागे वळून तिच्याकडे बघतो आणि परत जाऊन तो रांगोळीवरतीच उभा राहतो आणि विचारतो, "का हो काय झालं?" तर तेव्हा सावी म्हणते, "अहो असं काय म्हणताय तुम्ही?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "अहो मारुती स्तोत्र म्हणतोय. ज्या मारुतीनं लंका जाळली त्याचं स्तोत्र." तर तेव्हा सावी म्हणते, "अहो रांगोळी, रांगोळी." तर ज्योती म्हणतो, "अहो होय तर राख रांगोळी केली त्या लंकेची." तर सावी म्हणते, "बाई कसं सांगू या पाहुण्यासनी?" आणि ती एकदमच म्हणते, "अहो तुम्ही माझ्या रांगोळीवरती पाय देऊन उभा राहात." तर तेव्हा आता ज्योती खाली बघतो आणि इकडे तर आता सगुण अक्का आणि दादा दोघे सुद्धा हसत असतात. तर ज्योती आता मागे सरकतो तर तेव्हा त्याच्या पायाने ती रांगोळी सगळी विस्कटून गेलेली असते आणि आता सावी पुढं पुढं येत कमरेवरती हात वगैरे ठेवून ती पुढं येते आणि म्हणते, "आत्ता कळालं व्हय? मग म्या एवढा उशीर काय सांगत होते? माझं कप्पाळ बघा बरं विस्कटली का नाही रांगोळी?" तर तेव्हा ज्योती हातच जोडतो आणि म्हणतो, "माफ करा मला." तर सावी अजून भडकतच असते आणि म्हणते, "काय माफ करा? एवढी सुंदर रांगोळी काढली होती म्या. केवढी शोभा आली होती वाड्याला. गेली तुमच्यामुळं. अहो तुम्हासनी एवढं बी कळना कुठं उभं राहायचं ते." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "अहो मला म्हणालो ना हो माफ करा म्हणून. आणि काय हो नाव काय तुमचं?" तर तेव्हा सावी रागालाच आलेली असते आणि म्हणते, "जा म्या नाही सांगणार." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "असं? मग म्या तुम्हाला ठमाबाई म्हटलं तर चालेल का?"
असं म्हणून तो हसतो आणि तिथून चाललेला असतो. तर तेव्हा सावी रागारागात त्याचा हातच पकडते आणि रागात बघत बघत गोल गोल फिरू लागते आणि ज्योतीला सुद्धा गोल गोल फिरवू लागते आणि म्हणते, "म्हणून तर बघा, म्या बी पाटलाची लेक आहे. मग म्या तुम्हाला धोंडू म्हणल, धोंडू." असं ती म्हणते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, "व्हय, मग ज्या मुलीला रांगोळी कुठं घालायची ते कळत नाही, ती या ज्योतीला असंच काहीतरी म्हणणार ना?" तर तेव्हा सावी म्हणते, "अहो पाहुणं कशाला हुज्जत घालताय? हेच शिकला का तुम्ही? म्हण पाहुणं लय शिकलाय. हेच आहे का तुमचं शिक्षण? तुमच्या परास आमचा परधान बरा." तर तेव्हा ज्योती विचारतो, "कोण परधान?" तर तेव्हा सावी म्हणते, "बैल आहे आमचा तो. शेतातनं चालताना त्याच्या पायाखाली एक रोप सुद्धा येत नाही. आणि इथं बघा रांगोळीवरती पाय देऊन उभं आणि वर मिजाज किती." असं ती सर्व काही एकदम तोऱ्यात बोलत असते. आणि तेव्हा ज्योती तर एकदम शांत राहून तिच्याकडे बघतच असतो. तर आता दादा म्हणतात, "सगुणा आपल्याला अशीच पोरगी पाहिजे बघ सून म्हणून, ज्योतीला सांभाळणारी." तर तेव्हा सगुणा अक्का सुद्धा होय असं म्हणून हसत असते. आणि त्यानंतर सावीला म्हणते, "सावी तू काळजी करू नकोस हां, आपण दोघी मिळून रांगोळी काढू." तर तेव्हा आता सावी "होय, होय" असं म्हणून मान डोलवू लागते आणि ज्योती सुद्धा मान डोलावत असतो. आणि सगुणा अक्का म्हणते, "चल रे ज्योती." अरे तेव्हा ज्योती एक नजर आता सावीकडे टाकतो आणि सावी अजून सुद्धा रागातच असते आणि त्याच्याकडे रागारागात बघत असते. आणि त्यानंतर आता ज्योती तिथून निघून जातो आणि सावी रांगोळीकडेच त्या विस्कटलेल्या रांगोळीकडेच बघत राहते. तर इतक्यातच मित्रांनो एक बाई जोराने "पाटील, पाटील" असं ओरडत येते आणि ती खूप रडत असते. तर तेव्हा पाटील बाहेर येतात आणि म्हणतात, "अक्का काय झालं?" ती खूप रडत असते आणि म्हणत असते, "पाटील, पाटील माझं घर कोणी वाशानं पेटवलं बघा." आणि ते ऐकल्यानंतर आता सर्वजण बाहेर आलेले असतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. तर ती बाई म्हणते, "आता मी काय करू? कशी जगू? असं मी कोणाचं काय वाईट केलं होतं, की सगळं माझ्या वाटेला आलं पाटील? आता मी कुणाकडे बघू पाटील? सगळं जमवलेलं किडूक-मिडूक सगळं, सगळं काही जळून खाक झालं. आता जगावं तरी कसं?" असं म्हणून ती खूप जोराने रडत असते. तर तेव्हा पाटील तिला शांत करू लागतात. म्हणतात, "गुळपक्का शांत हो, शांत हो. आम्ही आहे इथं. तुला जे जे काय लागेल भाजीपाला, त्याल, मीठ ते समधं काही घेऊन जा." तर तेव्हा ती बाई म्हणते, "एवढ्यानं काय होणार आहे पाटील?" तर तेव्हा पाटील म्हणतात, "नको काळजी करू. बाकी समधं बी देतो." आणि म्हादाला सांगतात, "हे म्हादा जोंधळा काढ, पोतं भर." तर तेव्हा सावीची आई सुद्धा म्हणते, "म्या बी 2 जुन्नर देते. 2-3 लुगडी, अंतराळ पांघरायला गोधड्या आणि पोराबाळांसाठी कापडं सुद्धा देते." आणि तेच असं म्हणून ती सुद्धा आता आतमध्ये जाते. तर तेव्हा पाटील तिला परत शांत करू लागतात. म्हणतात, "काळजी करू नका गुळपाक्का." तर गुळपाक्का अजून सुद्धा रडतच असते आणि म्हणते, "अरे कर्मा, असं का कोपलास? मोरल्या महिन्यात माझ्या लेकीचं लगीन, त्याची खरेदी, सामान-सुमान, कपडा-लत्ता, पोरीचं बाशिंग ते बी जळून गेलं बघा." तर तेव्हा पाटील म्हणतात, "अक्का काही ना काहीतरी होईल. देवावरती भरोसा ठेव." तर इतक्यातच सावीची आई सगळं काही सामान घेऊन येते आणि तिच्या हातात देते. तर तेव्हा गुळपाक्का म्हणते, "खूप उपकार झालं पाटील." तर तेव्हा पाटील म्हणतात, "मादा, गुळपाक्काला सोडून ये." आणि आता गुळपाक्का चाललेली असते. तर इतक्यातच आता ज्योती म्हणतो, "थांबा." आणि तिला तो थांबवतो आणि त्यानं असं थांबवल्यानंतर सगळेजण त्याच्याकडेच बघू लागतात. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इथे अंबाबाईची काठी तुळजापूरला जाणार असते आणि त्याचा सगळा काही सोहळा चालू होतो आणि तिथे कीर्तन चालू असतं आणि त्या कीर्तनाला आता हे सर्वजण पोहोचतात आणि तिथे बटूशास्त्री सुद्धा आलेले असतात आणि आता बटूशास्त्री ज्योतीकडेच बघत असतात आणि त्यानंतर कीर्तन सुरू झाल्यानंतर ज्योती आता सगळ्यांच्या मध्ये उठतो आणि प्रश्न विचारतो, "बामणाच्या पायाचं तीर्थ प्याल्यानं मोक्ष मिळतो, त्याला आधार काय?" तर तेव्हा कीर्तनकार सांगू लागतात, "कारण समुद्रात आणि ब्राह्मणाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यात सर्व तीर्थ असतात." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "मग ठेच लागल्यानंतर अंगठा फुटतो, तेव्हा अंगठ्यामधून तीर्थ वाहतं का रगात वाहतं?" आणि असं त्यानं प्रश्न केल्यानंतर हे सर्वजणच धक्क्याने त्याच्याकडे बघू लागतात आणि बटूशास्त्री सुद्धा तिथेच उभे असतात आणि ते सुद्धा शांतच होऊन जातात आणि कुणाकडे काही उत्तरच राहत नाही. तर सावी सुद्धा तिथंच बसलेली असते आणि तिला त्याचा अभिमान वाटू लागतो. तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.